तर चांदीच्या दरामध्ये 22,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोनं जीएसटी सह 1,60,474 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 3,39,900 रुपयांवर पोहोचली। लाभ थांबलेल्या सर्व लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी केली जाणार। शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त। पडताळणीनंतर पुन्हा एकदा लाभ सुरू केला जाणार। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार। लॅपटॉपमधील डेटा कॉपीज देण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी। आरोपी विष्णू साठेला तुरुंगात ठेवण्यासंदर्भात सरकारी पक्षानं म्हणणं मांडलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधामध्ये स्वाभिमानीचं आंदोलन। लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन। तर निम्न दुधना बॅकवॉटरमधून सौर ऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी थांबवण्याची तसेच 100% धरण भरल्यावरती पुन्हा जमीन संपादित होणार नाही असं लेखी आश्वासन देण्याचीही मागणी। रावेरमध्ये पीक विम्याच्या प्रलंबित भरपाईवरून केळी उत्पादक शेतकरी आक्रमक। संतप्त शेतकऱ्यांचं अंकलेश्वर बुऱ्हाणपूर मार्गावरती रास्ता रोको। आंदोलनामुळे अंकलेश्वर बुऱ्हाणपूर मार्गावरील वाहतुकीत काही काळ ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती। भंडाऱ्यामध्ये 70 दिवसांनंतरही चुकारे न मिळाल्यानं धान उत्पादक अडचणीमध्ये। शेतकऱ्यांचे व्यवहार अडकल्यानं उन्हाळी हंगाम संकटात। जिल्ह्यामध्ये सध्या 700 कोटीहून अधिक चुकारे शासनाकडे स्थगित। जळगावमध्ये केळी पीक विम्यासंदर्भात थांबवलेली पडताळणी पुन्हा केली जाणार। सॅटेलाइटद्वारे तपासणी केली जाणार। तर बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न। जळगावच्या भुसावळ, मुक्ताईनगर, रावेल आणि यावर या तालुक्यामध्ये यंदा हळद लागवडीत वाढ झाल्याचं कळतंय। उत्पन्नात देखील मोठी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वाशिममध्ये बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरातील तेजी कायम। सोयाबीनला सरासरी 5,100 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर। बाजार समितीमध्ये दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सीसीआयच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातील 4 केंद्रांवरती कापूस खरेदीला सुरुवात। 14,698 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली। निकष पूर्ण न झाल्यामुळे 2,246 शेतकऱ्यांची नोंदणी रद्द। तर आतापर्यंत शेतकऱ्यांकडील 1,37,682 क्विंटल कापसाची खरेदी। जळगावच्या भुसावळ फुल मार्केटमध्ये मोठी तेजी। गुलाब, झेंडू, शेवंती आणि निशिगंध या फुलांचे दुप्पट भाव वाढले। गोंदिया जिल्ह्यामध्ये मका लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ। जिल्ह्यामध्ये 7,570 हेक्टर क्षेत्रामध्ये मका पिकाची लागवड। तर गव्हाला धक्का देत शेतकऱ्यांचा मका पिकाकडे कल वाढला। वाशीमध्ये रब्बी हंगामाच्या ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक। शेतकऱ्यांनी मोबाईलवरून 7/12 पीक पेरा नोंदवणं आवश्यक। तर वेळेस नोंदणी न झाल्यास नुकसान भरपाई, विमा आणि शासकीय मदत मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता। बारामतीतील कृषी प्रदर्शनाचा आज 5वा दिवस। कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। राज्यभरातील नव्हे तर देशभरातील शेतकरी बारामतीमध्ये दाखल। पिंपरी चिंचवडमधील मैत्री ग्रुप यांच्याकडून मुरबाड येथील गतिमंद मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन। तर या कार्यक्रमाला फ्रान्सहून आलेले विदेशी पाहुणे मिस्टर बेन्स यांची विशेष उपस्थिती। तर या भेटी दरम्यान मुलांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय ठरलेला आहे। अहिल्यानगरच्या धांदरफळ बुद्रुक गावात विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ग्रामपंचायतीवरती लावला भोंगा। संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजताच विद्यार्थी अभ्यासासाठी घरी परततात। मोबाईल, टीव्ही आणि खेळांमुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यानं निर्णय घेतल्याची माहिती। नाशिकमध्ये सूर्यकिरण एअर शोचा दुसरा दिवस। भारतीय हवाई दलाकडून विमानांचं चित्तथरारक प्रात्यक्षिक। तर नाशिक जिल्हा प्रशासन आणि हवाई दलाच्या माध्यमातून एअर शोचं आयोजन। पुण्यातील विश्रांतवाडी एअरपोर्ट रस्त्यावरती पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली। लाखो लिटर त्यामुळे पाणी वाया गेलेलं आहे। परिसराला अक्षरशः नदी नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय। हज कमिटीचे सीईओ जाधव यांची नियुक्ती रद्द करा। काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या शिष्टमंडळाकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। परळी नगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी उपोषण करणाऱ्या व्यक्तीनं नगरपालिकेमध्ये जाऊन गोंधळ घातला। गोंधळानंतर शासकीय कामामध्ये अडथळा घातल्याप्रकरणी परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल। वाशिमच्या पंचाळा गावात ग्रामसभेदरम्यान गोंधळ। ग्रामविकास अधिकाऱ्यांना वार्षिक हिशोब न दिल्यानं गावातील नागरिक आक्रमक। ग्रामविकास अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत ग्रामसभेतून बाहेर काढलं।
बुलढाण्याच्या सुंदरखेडमध्ये तरुणांकडून ग्रामपंचायतीत कचरा फेकत निषेध व्यक्त. घंटागाडी येत नसल्यानं तरुणांचा संताप. वारंवार सांगून देखील दखल घेतली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप. तर घंटागाडी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. राहताच्या पिपळस या गावामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद. मध्यरात्रीच्या सुमारास सुमित टाक यांच्या वस्तीवरती बिबट्यांचा मुक्त संचार. तर परिसरातील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण. तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये विवाह नोंदणीसाठी वापरण्यात येणारे महा ई ग्राम हे पोर्टल बंद. गेल्या 4 महिन्यांपासून पोर्टल बंद पडल्यानं विवाह प्रमाणपत्र मिळण्यास मोठ्या अडचणी. वर्धा शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये दुरवस्था. रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरल्यानं नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका. तर नगरसेविका श्वेता पाठक यांच्या नेतृत्वामध्ये नागरिकांनी नगर परिषदेत मांडली आपल्या समस्या. लोणार सरोवरातील पाण्याच्या वाढत्या पातळीवरून लोणारवासियांचं युनेस्कोला साकडं. लोणार सरोवराबाबत उपाययोजना कराव्यात. डॉक्टर गोपाल बच्चिरे यांची केंद्र सरकारकडे मागणी. तर मागणी मान्य न झाल्यास समृद्धी महामार्ग रोखून धरण्याचाही इशारा. भंडाऱ्याच्या साकोली वनपरिक्षेत्रातील पापडा राखीव वनात अस्वलाच्या हल्ल्यामध्ये पशुपालकाचा मृत्यू. वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिक चिंताग्रस्त. नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली काळ्या घोड्यांच्या छळाचा प्रकार उघडकीस. 2 काळे घोडे घेऊन काही संशयित शहरामध्ये फिरत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी. संबंधित व्यक्तीला समज देत कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे. गोंदियाच्या धोबा टोला या गावामध्ये बियर बार विरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक. 26 जानेवारीला सामूहिक आत्मदहनाचा ग्रामस्थांचा इशारा. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे मागण्यांचं निवेदन. जळगावच्या आव्हाने येथे मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू. तरुणाच्या कुटुंबियांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा. लहुजी शक्ती ब्रिगेडच्या संघातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावरती कुटुंबियांचं आंदोलन. तर फरार आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा देखील इशारा.